मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की आता सगळे प्रॉपर्टीचा निर्णय ऐकून खूप धक्का बसलेला असतो. त्यामुळे आपापल्या रूममध्ये गेलेले असतात आणि इकडे ऋषिकेश खूप वैतागतो की मला माहिती आहे हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे. खरं तर शहाणे वकील पण तिची बाजू घेत होते आणि जाताना मी त्यांच्याशी बोलायला गेलो तर तेव्हा त्यांनी माझं ऐकून सुद्धा घेतलं नाही गं. इतक्या वर्षाचे आपले संबंध आणि ते आपल्याशी असं कसं वागू शकतात? मला खरंच आहे ना काहीच समजत नाहीये. आणि आपण सगळं आता गमावून बसतो आहे असं मला वाटतं आहे. हे सगळं त्या ऐश्वर्यामुळेच होतं आहे. तर इकडे मात्र सगळं शांततेत जानकी ऐकत असते. त्यानंतर ती म्हणते, "पण मला माहिती आहे, की आता काय होणार आहे." तर तेव्हा तो तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. ती म्हणू लागते, "हो, मला माहिती आहे, की आता ही ऐश्वर्या सगळं काही उद्ध्वस्त करणार आहे." आणि त्यावर आता ऋषिकेशलाही टेन्शन येतं. पुढे ती म्हणू लागते, की "आपल्या वाट्यामध्ये नाण्यांनी काही लिहिलं नाही याबद्दल मला खरंच दुःख नाही. पण मी अनाथ असले तरी या घरामध्ये मला एक मोठी फॅमिली भेटली होती आणि सौमित्र भाऊजी माझे मित्र झाले होते, शर्वरीताई माझी बहीण झाले होते. या घरातील प्रत्येक माणसं माझी आपली माणसं आहे आणि तोच माझा सगळा जमा खर्च आहे हो. बाकीचं मला काही नको आहे आणि हेच सगळं आता माझ्या हातातून निसटून चाललं आहे. याचीच मला भीती वाटते आहे. माझं कुटुंब अगदीच मी आता गमावलेलं आहे." असं म्हणून ती बेडवर बसून घेते आणि रडू लागते. तेवढ्यात मात्र ऋषिकेश पण तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. "असं नाही आहे गं जानकी. मला कळतं आहे तुला काय त्रास होतो आहे. पण असं आपण होऊ द्यायचं नाही." आणि आता आई पण कशी काय तिच्यावर विश्वास ठेवते मला तेच कळत नाही. इकडे शहाणे वकील सुद्धा तिच्याच बाजूने बोलत होते. मला तर काहीतरी गडबड वाटते. परंतु जानकी रडू लागते. ती म्हणते, "मला बाकी काही नको, पण मला माझं कुटुंब माझ्या जवळ हवं आहे. आणि त्यांना मी गमावू शकत नाही. आपण एकटे पडतोय की काय अशी मला भीती वाटते आहे." असं म्हणून ती खूप रडू लागते. परंतु आता ऋषिकेश तिची समजूत काढतो आणि तिला प्रेमाने जवळ घेतो आणि आता जानकी सुद्धा रडतच असते. दुसरीकडे मात्र रूममध्ये बसून ऐश्वर्या खूप खुश असते आणि चाव्या आपल्या हातात घेऊन बसलेली असते. इकडे मात्र घडलेला सगळा प्रकार तिला आठवू लागतो की सुमित्राने कशा चाव्या जानकीकडनं काढून आपल्या हातात दिल्या हे ऐश्वर्याला आठवतं आणि ते आठवून मात्र तिला खूपच आनंद होत असतो. आणि रूममध्ये मात्र तिच्यासोबत आजी पण असते. आजी म्हणते, "पण तुला हे सगळं कसं काय जमलं गं? जे काही केलंस ते तू भारीच केलं." आता मात्र ऐश्वर्या ही आजीला उठून म्हणते, "हो आजी बरोबर बोलत आहे. पण जादूगाराला विचारायचं नसतं की त्याने जादू कशी केली." आणि हे ऐकून मात्र आता आजीही शांत बसते. त्यानंतर आजी तिला म्हणते, "ते ठीक आहे. पण आता काय करायचं?" तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "तुम्हाला काही पैसे वगैरे लागले तर आता बिनधास्त माझ्याकडे मागत जा बरं का. आता सगळं आपल्याकडेच आहे." तर तेव्हा ती म्हणते, "ते सगळं जाऊ दे, पण कसं आहे, तू एक गोष्ट चांगली नाही केली." तर तेव्हा ती म्हणते, "का? काय झालं?" तर तेव्हा ती म्हणते, "सौमित्राला शेती, त्याने कधी त्याच्यामध्ये पायसुद्धा ठेवला नाही." तर तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, "हो, बरोबर आहे. म्हणून मी हे मुद्दामूनच केलं. ते काय आहे ना, माझ्या सगळं प्लॅनचा भागच आहे." पण ती आजीला दाखवत नाही आणि तिच्या मनामध्ये सौमित्राकडनं सुद्धा बदला घ्यायचा असतो. त्यामुळे ती हे सगळं करते. परंतु आजीला मात्र या गोष्टी काही कळत नाही. इकडे आजी आणि तिच्यामध्ये हे सगळं बोलणं सुरूच असतं आणि तेवढ्यात आजी म्हणते, "पण तुला माहिती नाही सुमित्राचा स्वभाव कसा आहे." तर तेव्हा ती म्हणते, "अहो आजी असू द्या, पण आता मला माहिती आहे किती काय झालं ना तरीसुद्धा जानकीचं म्हणणं काही आता सुमित्रा ऐकून घेणार नाही." परंतु आजी म्हणते, "ती पहिले माझी मुलगी आहे आणि नंतर तुझी सासू आहे. मी जेवढं तिला ओळखते ना तेवढं तू तिला ओळखत नाही. ती कधी मासा पकडते तर कधी त्याचा डोळा. तुला कळणार नाही तिचा स्वभाव कसा आहे." परंतु ऐश्वर्या म्हणते, "पण आता जानकीने कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्या काय तिचं ऐकून घेणार नाही याची मला खात्री आहे. आणि आता याच गोष्टींमुळे मी आता ठरवलेलं आहे." नानांनी त्यांच्या प्रॉपर्टी पेपरमध्ये देव्हारा आणि काही गोष्टी दिल्या होत्या. परंतु मी त्या काही गोष्टी एडिट केल्या आणि फक्त त्यांना देव्हारा दिला आहे. त्यामुळे आता तोच देव्हारा आणि त्यांच्या हातात टाळ देऊन मी त्यांना या घरातनं बाहेर काढणार आहे." तेव्हा आजी म्हणते, "हे स्वप्न ठीक आहे, पण सत्यात उतरवणं खूप अवघड आहे." दुसरीकडे मात्र जानकी देवासमोर हात जोडून बसलेली असते आणि ती देवाला म्हणत असते, की "रामराया, तुला तर सगळं काही माहिती आहे. मला काही नको आहे. माझ्या आणि ऋषिकेशच्या वाट्याला काही आलं नाही
या गोष्टीचं वाईट नाही रे वाटत आहे मला. तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि ती जानकीचं सगळं बोलणं ऐकते. जानकी पुढे म्हणते, की "आमच्या वाटेला तू काही दिलं नाही याबद्दल मी तक्रार करणार नाही. खरं तर यापुढे मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. याआधी मी तुझ्याकडे काही मागितलेलं नाही. पण आज सांगते, की मला माझी माणसं परत दे. आमच्या नानांना लवकर बरं कर. एवढंच माझं मागणं आहे. आणि जे काही आईंच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज झालेले आहे ते लवकर दूर कर." अशी ती मागणी करू लागते आणि देवाला नमस्कार करते. इकडे मात्र सुमित्रा खूपच कन्फ्यूज असते आणि आता तिचं बोलणंही तिला पटत नसतं आणि ती तिथून निघणार तेवढ्यात मात्र तिच्या धक्क्याने तिथून एक भांडं पडतं आणि जानकीचं लक्ष जातं आणि ती उठून उभी राहते आणि "आई तुम्ही इथे" आणि असं म्हणून ते पडलेलं भांडं ती उचलून ठेवते आणि त्यानंतर ती म्हणू लागते, की "काय झालं आई?" तर तेव्हा ती म्हणते, "काही नाही, मी फक्त बघायला आले होते, की दिवा लागला आहे का?" तर तेव्हा जानकी म्हणते, "हो, मी आत्ताच लावला आहे." आणि पुढे सुमित्रा म्हणते, "बस मी तेवढंच बघायला आले होते." आणि असं म्हणून ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. परंतु जानकी तिला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. "आई तुम्हाला खरंच असं वाटतं आहे का? मी चुकीची आहे आणि ती ऐश्वर्याबरोबर आहे." आणि इकडे मात्र आता सुमित्रा काहीच बोलत नाही. पुढे जानकी म्हणते, "तुम्हाला खरंच असं वाटतं की मी नानांना ढकललं असेल?" तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते, "काय माहीत कदाचित." तेव्हा मात्र आता जानकीला धक्का बसतो. ती म्हणते, "कदाचित म्हणजे नानांना ढकलणं काय? नानांना ढकलण्याबद्दल हा विचार जरी माझ्या मनात आला ना, तर ह्या देवापुढे माझा आत्ता जीव जावा." असं ती म्हणते. आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राचा तिच्यावर विश्वास बसत असतो. परंतु तिने बघितलेल्या, घडलेल्या गोष्टी मात्र तिला अडवत असतात. पुढे ती म्हणू लागते, की "आई मला माहिती आहे सध्या तुम्ही सुद्धा खूप गोंधळलेले आहात. कोणावर विश्वास ठेवावा हे तुम्हाला कळत नाही. घडलेल्या घटनांवर की तुम्हाला दाखवण्यात येणाऱ्या चित्रांवर. परंतु तुम्हाला या जानकीवर विश्वास नाही का?" असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र आता सुमित्राचा नाईलाज होतो आणि ती जानकीला उत्तर देते, "मला काय खरं, काय खोटं हे माहीत नाही. पण मला एवढं माहिती आहे, की आता नाना जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हाच खरं काय ते कळेल." आणि असं म्हणून ती आता जानकीला तिथेच गप्प करते. इकडे मात्र जानकी म्हणते, "मला तुमची अवस्था कळते आहे, पण हरकत नाही." आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे मात्र सुमित्राला कळतं, की आपण नकळतपणे जानकीला दुखावलेलं आहे. परंतु तिच्याकडे दुसरा मार्ग नसतो आणि जानकी गेल्यावर तीही देवापुढे हात जोडून विनंती करते, की "देवा, मलाही काही माझ्याकडनं चुकीचं होऊ देऊ नको आणि मला ताकद दे. हा सगळा गुंता सोडवण्याचा." असं म्हणून तीही तिथून निघून जाते. दुसरीकडे ऋषिकेश त्याच्या मित्राला घेऊन येतो आणि जानकीबरोबर ओळख करून देतो, की हा माझा मित्र बाबू आहे आणि त्यावर तो तिला नमस्कार वहिनी करतो आणि त्यावर ती पाणी आणायला जाते आणि बसा म्हणते. पाण्याचा ग्लास भरत असताना बाबू मात्र त्या पाण्याकडे टक लावून बघत असतो. त्यानंतर मात्र पाण्याचा ग्लास घेऊन जानकी तिथे येते आणि "हे घ्या पाणी" असं म्हणते. तेवढ्यात मात्र पाणी न घेता तो रडू लागतो आणि आता इकडे जानकीलाही कळत नाही म्हणून ती ऋषिकेशला म्हणते, "अहो काय?" तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, "काय रे, काय झालं बाबू?" तेव्हा तो सांगू लागतो, "काही नाही, आमच्या इथे तर पाणी बघायला सुद्धा मिळत नाही. 15 दिवस झालो विहीर खणतो आहे, पण पाण्याचा एक सुद्धा थेंब लागत नाही." आणि तो घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो. इकडे मात्र तो खूपच टेन्शनमध्ये असतो आणि त्याच्या गावाची अवस्था तो ऋषिकेश आणि जानकीला सांगत असतो. ऋषिकेश, जानकी मात्र त्याला धीर देतात, "काळजी करू नको. आज ना उद्या हे सगळं व्यवस्थित होईल." तेवढ्यात तिथे सुवर्णा येते आणि तीही म्हणते, "काय झालं? तुझा इतक्यातच विश्वास डगमगला का?" तर तेव्हा तिला बघून बाबू म्हणतो, "ही सुवर्णा आहे." आणि ती सुद्धा दोघांना नमस्कार करते आणि त्यानंतर ते सांगू लागतात, की "काय आहे ना, 15 दिवसाची मी मुदत घेतली होती. मी हिच्या वडिलांना वचन दिलं होतं, की 15 दिवसात विहिरीला पाणी जर नाही आलं, तर मी हिच्याशी लग्न करणार नाही आणि जर आलं तर करेल." त्यामुळे आता जानकीला कळतं, की आता ही कोण आहे ते. तेव्हा मात्र आता ती पुन्हा त्याला धीर देते आणि "उद्याचा एक दिवस आहे ना, तू काळजी करू नको," असं म्हणून सांगते. तेव्हा जानकी म्हणते, "खरंच तुम्ही अजिबात काळजी करू नका. जेव्हा आपल्या प्रेमाची ताकद आपल्यासोबत असते ना, तेव्हा खरंच खूप मोठी गोष्ट होते आणि तुम्हाला माहीत नाही उद्या शुक्रवार आहे, तर पाणी नक्की लागणार. उद्या देवीचा वार आहे." असं म्हणून जानकी बाबूला आणि सुवर्णाला धीर देते. इकडे मात्र सगळे खूप आनंदी होतात. त्यानंतर मात्र जानकी म्हणते, "हे घ्या आता भाऊजी पाणी घ्या." तेव्हा मात्र
जेव्हा खचलेला बाबू असतो तो म्हणतो, "नाही वहिनी, आता मी पाणी विहिरीला पाणी आल्यावरच घेणार." आणि असं म्हणून तो खूप कॉन्फिडन्सनी सुवर्णाला घेऊन तिथनं निघून जातो. आणि हे बघून मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला खूप आनंद होतो. परंतु जाताना सुवर्णा म्हणते, "वहिनी धन्यवाद तुम्ही बाबूचा कॉन्फिडन्स वाढवल्याबद्दल." तेव्हा मात्र जानकी म्हणते, "त्यात धन्यवाद कसलं?" असं म्हणून दोघेही त्यांना निरोप देतात. दुसरीकडे मात्र गुलाब "वहिनीसाहेब, वहिनीसाहेब" म्हणून आवाज देत भाज्यांच्या पिशव्या घेऊन किचनमध्ये येतो. त्यानंतर तो म्हणू लागतो, की "वहिनीसाहेब बघा मी ताज्या-ताज्या भाज्या आणल्या आहे. पण तुम्ही आत्ता काय बनवता आहे?" तेव्हा ती सांगू लागते, "मी ना तांदळाची पेज बनवते आहे. ऋषिकेशनी आंबा गुलमोहरचा तांदूळ आणला आहे. तर त्यामुळे आता मी त्याची पेज बनवते. नानांना आवडते ना." तर तेव्हा ती विचारते, "तुम्ही काय भाज्या आणल्या आहे?" तेव्हा तो सांगू लागतो, की "मी भरपूर भाज्या आणलेल्या आहे." तर तेव्हा तो त्यातली शेवग्याची भाजी दाखवतो. तर तेव्हा मात्र ती म्हणते, "अरे वाह! ताज्या भाज्या आहे. आता ह्याचंच आपण तिखट पिठलं करूया." लगेच तिथे ऐश्वर्या येते. ती म्हणते, "मला अजिबात आवडत नाही, तर ही भाजी बनवायची नाही." तर जानकी सांगू लागते, "पण तुझा हट्ट तू सगळ्यांवर का लादते? बाकी सगळ्यांना ही भाजी आवडते. अगदी नाना जर असते ना, तर त्यांनी तर अर्धं पातेलं." आणि असं म्हणूनच लगेचच ऐश्वर्या तिला थांबवते. ती म्हणते, "सांगितलं ना एकदा, ही भाजी बनवायची नाही. फ्लॉवर आणि मटार कर रे गुलाब." असं म्हणते. तर तेव्हा तो म्हणतो, "पण ते मटार सोललेले नाही ना." तर तेव्हा ती म्हणते, "सोलले नाही म्हणजे? मग तुला काही सोलता येत नाही का? रिकामटेकड्या लोकांशी गप्पा मारण्यापेक्षा जरा कामं कर, तुझी कामं पटापटा होतील." तर तेव्हा तो होकार देतो आणि जानकी म्हणते, "तुम्ही जा दादा, मी बघून घेते." त्यानंतर मात्र तो पुढे निघून जातो आणि ऐश्वर्या तिथे मागे बसते. तेव्हा जानकी म्हणते, "काय गं ऐश्वर्या, तुला येते का फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी?" तर तेव्हा ती काही बोलणार तेवढ्यात पुढे जानकी म्हणते, "नाही, मी यासाठी म्हणते आहे कारण गुलाबदादांना काही येत नाही बरं का ती भाजी." तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "मग अशा रिकामटेकड्या आणि कामचुकार लोकांना ठेवायचंच कशाला? काढून टाकायचं अशा लोकांना." तर तेव्हा जानकीला फारच आश्चर्य वाटतं. त्यानंतर पुढे ऐश्वर्या आणि जानकीचा पुन्हा वाद सुरू असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, "मग तू कर की, तुला तर येतं ना." तर जानकी म्हणते, "आणि जर मी नाही केलं तर?" तर आता ऐश्वर्या पुढे येऊन म्हणते, "केलं नाही तर? तर काय होईल? एकतर तुला आईंना उत्तर द्यावं लागेल आणि दुसरं म्हणजे तुझीच माणसं उपाशी राहतील आणि ते काही तुला जमणार नाही, बरोबर ना?" असं म्हणून ती जानकीला इमोशनल ब्लॅकमेल करते. आणि आता जानकीचा नाईलाज असतो. इकडे मात्र जानकी तिच्याकडे आश्चर्याने बघत असते. पुढील भागात आपण बघणार आहोत, की आता जानकी ऐश्वर्याला म्हणते, "काय गं, मला माहिती आहे ते मृत्यूपत्र तूच बदललेलं आहे." आणि हे ऐकून मात्र आता ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो. इकडे जानकी म्हणते, "मला पूर्ण खात्री आहे, मृत्यूपत्र तूच बदललेलं आहे, पण काळजी करू नको, आता फक्त नानांना शुद्ध येऊ दे." आणि दुसरीकडे मात्र सुमित्रा घरभर ओरडत बाहेर येते, "ऋषिकेश, सारंग बाहेर या." आणि सगळेजण घरातले पळत-पळतच बाहेर येतात. "काय झालं आई? काय झालं आई?" असं म्हणून विचारू लागतात. तेव्हा अगदी सुमित्राच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती रडून सगळ्यांना सांगत असते, की नानांना शुद्ध आली. आणि हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. इकडे ऐश्वर्या मात्र प्रचंड घाबरते आणि आता घाबरलेल्या ऐश्वर्याकडे मात्र जानकी बघतच राहते आणि तिला बघून आता ऐश्वर्या अजूनच घाबरते आणि ती तिच्या वडिलांना भेटायला जाते. इकडे तिचे वडील म्हणतात, "तू काळजी करू नको. मला माहिती आहे पोपटाचं तोंड कसं बंद करायचं आणि काय करायचं ते मी तुला सांगतो." आणि इकडे म्हणून आता ते तिला धीर देतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.